नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं गव्हर्नमेंट जॉब गुरु या आपल्या मायबोली मराठी युट्यूब चॅनलवर। तर बघा शेतकरी मित्रांनो, आता 18 लाख शेतकऱ्यांना आता पीक विम्याची जी अग्रिम भरपाई आहे ती मंजूर झालेली आहे। याबद्दलची संपूर्ण माहिती जी ब्रेकिंग न्यूज आलेली आहे आत्ताच आलेल्या माहितीनुसार, त्याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, अजिबात स्किप करू नका। आणि अद्याप जर चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर मग सुरुवात करूया। बघा शेतकरी मित्रांनो, काय म्हटले, राज्यात यंदा 4 जिल्ह्यांमध्ये 25% ही अग्रिम भरपाई देण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी अधिसूचना काढलेली होती। त्यापैकी एका जिल्ह्यात पीक कंपनीने काय केले, अधिसूचना फेटाळून अग्रिम भरपाई देण्यास नकार दिला होता। यामुळे संबंधित जिल्ह्यात काय केलं होतं, शेतकऱ्यांना दिलासा मिळाला नव्हता। मग काय म्हटलंय बघा, दुसरीकडे काय झालंय, नांदेड, परभणी आणि हिंगोली या 3 जिल्ह्यामध्ये काय केलंय, विमा कंपन्यांनी अग्रिम भरपाईसाठी सहमती दर्शवली आहे। या निर्णयामुळे काय झाले बघा शेतकरी मित्रांनो, 18,84,000 शेतकऱ्यांना काय केलेलं आहे, 705 कोटी रुपयांची आर्थिक मदतही जाहीर करण्यात आलेली आहे। बघा, जिल्ह्यानिहाय भरपाईची विवरण या ठिकाणी दिलेलं आहे। बघा, लिहून घ्या, नाहीतर स्क्रीनशॉट काढून ठेवा तुमच्याकडे। बघा, परभणीमध्ये शेतकऱ्यांना काय केले, 296 कोटी 88 लाख रुपये जे भरपाई आहे ती देण्यात आलेली आहे। त्याचप्रमाणे नांदेडमध्ये शेतकऱ्यांना 254 कोटी 59 लाख रुपये असे देण्यात आलेले आहे। त्यानंतर हिंगोली जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना 154 कोटी 36 लाख रुपये देण्यात आलेले आहे। बघा शेतकरी मित्रांनो, या सरकारच्या निर्णयामुळे काय झाले, शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक आधार दिलेला आहे आणि पुढील हंगामासाठी आवश्यक ती तयारी करण्यास मदत होईल। तसेच अशा प्रकारे अग्रिम भरपाई मिळाल्याने नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानाची भरपाई मिळण्यात शेतकऱ्यांना काय होणार आहे, थोडासा दिलासा मिळणार आहे। बघा शेतकरी मित्रांनो, थोडासा काय होईना सरकारने जे पीक विमा जी योजना आहे त्या अंतर्गत ही भरपाई देण्यात आलेली आहे शेतकरी मित्रांनो। तर बघा, आजच्या व्हिडिओमध्ये शेतकरी मित्रांनो एवढेच। चला तर मग भेटूया पुढच्या वेळी अशाच एका नवीन अपडेटेड व्हिडिओमध्ये। धन्यवाद।